मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण परिमेय संख्यांचा अभ्यास करायचा आहे. आपण पहिल्या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. आज आपण प्रकरण दुसरे परिमेय संख्या याच्याविषयी अभ्यास करायचा आहे. तर परिमेय संख्यांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण मागच्या वर्षी नैसर्गिक संख्यांचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. नैसर्गिक संख्या n. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 2 3 4 डॅश 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 या मोज संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. म्हणजे नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून सुरू होते. 2 3 4 डॅश 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 आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला माहीत नाही, त्याला आपण काय म्हणतो? अनंत. आता हा झाला नैसर्गिक संख्यांचा सट. आता या नैसर्गिक संख्यांच्या सटांवरील सर्व गुणधर्मांचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. मग नैसर्गिक संख्यांचा कोणकोणत्या संख्येवरील कोणकोणत्या गुणधर्मांचा अभ्यास केला? आपण संवृत्तता गुणधर्म पाहिलेला आहे, क्रमनिरपेक्ष गुणधर्म पाहिलेला आहे, साहचर्य गुणधर्म पाहिलेला आहे. तर या सर्व गुणधर्मांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर हा नैसर्गिक संख्यांचा सट झाला. दुसरा जो सट आहे, मग या नैसर्गिक संख्यांचा सट म्हणजे काय? 1 2 3 4 5 डॅश 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 या मोज संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आता पुढचा सट जो आहे पूर्ण संख्यांचा सट, आणि पूर्ण संख्यांचा सट जो आहे तो नेहमी W या अक्षराने दर्शवितात. आता या ठिकाणी पहा, याच्यामध्ये पूर्ण संख्यांच्या सटामध्ये सर्व नैसर्गिक संख्या असतातच, शिवाय याच्यामध्ये शून्याचा समावेश केला जातो. म्हणजे 0 1 2 3 4 5 डॅश 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 हा झाला पूर्ण संख्यांचा सट. आता इथं हा नैसर्गिक संख्यांचा सट n म्हणजे नॅचरल नंबर्स, पूर्ण संख्यांचा सट होल नंबर्स. आता याच्यानंतर आपण कशाचा अभ्यास केलेला आहे? आता पूर्ण संख्यांच्या सटाच्या बाबतीत सुद्धा जे नैसर्गिक संख्यांना गुणधर्म लागू पडतात ते सर्व गुणधर्म पूर्ण संख्यांना सुद्धा लागू पडतात. आणि याच्या पुढेही जाऊन आपण पूर्णांकांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. आता पूर्णांकांचा अभ्यास केलेला आहे. पूर्णांक कोणकोणते पूर्णांक आहेत? तर आपण पाहिलेलं आहे पूर्णांकांचा सट नेहमी Z या अक्षराने दर्शवितात. मग याच्यामध्ये डॅश 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 -4 -3 -2 1 0 +1 +2 +3 +4 डॅश डॅश डॅश. आता या ठिकाणी जर आपण पूर्णांकांचा सट जर पाहिला तर याच्यामध्ये इथून जर सुरुवात केली आपण, इथं हा पूर्ण नैसर्गिक संख्यांचा सट आहे. इथून बघितलं आपण तर हा सर्व पूर्ण संख्यांचा सट आहे. आणि याच्यामध्ये कशाचा समावेश केलेला आहे? ऋण पूर्णांकांचा समावेश केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, या सटामध्ये नैसर्गिक संख्यांचा सुद्धा समावेश आहे, पूर्ण संख्यांचा सुद्धा समावेश आहे आणि अधिक ऋण संख्या. मग आपल्याला पूर्णांकाची व्याख्या कशी करता येईल? ज्या सटामध्ये ऋण पूर्णांक आणि नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यांचा समावेश असतो त्या सटाला आपण काय म्हणू शकतो? पूर्णांकांचा सट असे म्हणू शकतो. तर या तिन्ही प्रकारच्या सटांचा आपण मागच्या वर्षी अभ्यास केलेला आहे. नैसर्गिक संख्यांचा अभ्यास केलेला आहे, पूर्ण संख्यांचा अभ्यास केलेला आहे, पूर्णांकांचा अभ्यास केलेला आहे आणि यांच्यावरील जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण याच्यावरती जे गुणधर्म पाहिलेले आहेत याच्यावरचा पहिला जो गुणधर्म आहे संवृत्तता गुणधर्म, त्या गुणधर्माचा आपण अभ्यास करूया. तर पहिला जो गुणधर्म आहे संवृत्तता गुणधर्म. संवृत्तता गुणधर्म आता या ठिकाणी जे नैसर्गिक संख्यांना सर्व गुणधर्म लागू पडतात ते सर्व पूर्ण संख्यांना सुद्धा लागू पडतात, आणि पूर्ण संख्यांना जे गुणधर्म लागू पडतात तेच गुणधर्म पूर्णांकाला सुद्धा लागू पडतात. आता आपण एक एक सटावरती जे कोणकोणते गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांचा आपण अभ्यास करूया. पहिला जो गुणधर्म आहे संवृत्तता गुणधर्म. मग आपण पहिला हे जे संवृत्तता गुणधर्म आपण जो पाहणार आहोत, हा संवृत्तता गुणधर्म आपण पहिला कशावरती पाहूया? पूर्ण संख्यांच्या वरती. पूर्ण संख्या आणि याच्यामध्ये पूर्ण संख्यांचा सट आपण कोणत्या अक्षराने दर्शवितो? W बरोबर 0 1 2 3 4 डॅश 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 हा पूर्ण संख्यांचा सट झाला. आता पहिला जो गुणधर्म आहे आपण संवृत्तता गुणधर्म पाहणार आहोत. आता नंबर 1 बेरजेच्या बाबतीत संवृत्तता गुणधर्म लागू पडतो की नाही आपण पाहायचं आहे. बेरीज. आता याच्यामध्ये कोणत्याही दोन पूर्ण संख्या घ्यायच्या.
समजा आपण 2 आणि 4 हे पूर्ण संख्या घेतल्या, 2 अधिक 4 बेरीज किती आली 6. म्हणजे 2 ही पूर्ण संख्या आहे, 4 ही पूर्ण संख्या आहे आणि 6 सुद्धा पूर्ण संख्या आहे. म्हणजे 2 पूर्ण संख्यांची बेरीज ही पूर्ण संख्या येत असेल तर या ठिकाणी संवृत्तता गुणधर्म लागू पडतो. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणता येईल, पूर्ण संख्यांच्या सटावर बेरजेच्या बाबतीत संवृत्तता गुणधर्म लागू पडतो. आता वजाबाकीच्या बाबतीत लागू पडतो असं याप्रमाणे समजा. आता या ठिकाणी ए तुम्ही कोणतीही संख्या घेतलात, एच्या ठिकाणी कोणतीही पूर्ण संख्या तुम्ही लिहू शकता, बी या ठिकाणी सुद्धा कोणतीही पूर्ण संख्या लिहू शकता आणि येणारं जे उत्तर आहे या ठिकाणी ती सुद्धा काय असते, पूर्ण संख्या असते. आलं लक्षात. पूर्ण संख्यांच्या बाबतीत बेरीज ही काय असते, संवृत्त असते. आता वजाबाकीच्या बाबतीत पाहू. आपण कोणत्याही 2 पूर्ण संख्यांची वजाबाकी करू. समजा आपण 3 आणि 4 या 2 पूर्ण संख्या घेतल्या, म्हणजे 3 आणि 4 या दोन्ही पूर्ण संख्या आहेत. यांची जर आपण वजाबाकी केली तर 3 वजा 4 आणि उत्तर किती येते, वजा 1. इथं वजा 1 आहे का पहा, वजा 1 आहे का इथं, याच्यामध्ये नाही आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, पूर्ण संख्यांचा सट हा वजाबाकीच्या बाबतीत संवृत्त नसतो. पूर्ण संख्यांचा सट हा वजाबाकीच्या बाबतीत संवृत्त नसतो. आणि बेरजेच्या बाबतीत का संवृत्त असतो, कारण 2 पूर्ण संख्यांची बेरीज ही पुन्हा पूर्ण संख्याच येते म्हणून तो संवृत्त असतो. आणि इथं 2 पूर्ण संख्यांची वजाबाकी ही ऋण येते म्हणून या ठिकाणी काय होऊ शकत नाही, पूर्ण संख्यांचा सट हा वजाबाकीच्या बाबतीत संवृत्त नसतो. आता आपण गुणाकारच्या बाबतीत पाहूया. आता गुणाकारच्या बाबतीत कोणतेही 2 पूर्णांक घ्या. समजा आपण 3 आणि 4 हे 2 पूर्णांक घेतले, गुणाकार किती आला 12. म्हणजे ही पूर्ण संख्या आहे, ही पूर्ण संख्या आहे, येणारं उत्तर सुद्धा काय, पूर्ण संख्या. म्हणजे पूर्ण संख्यांचा सट हा गुणाकाराच्या बाबतीत संवृत्त असतो. आता भागाकारच्या बाबतीत बघूया आपण. समजा आपण 3 आणि 5 या 2 पूर्ण संख्या घेतला आणि 3ला आपण 5 जर भागलं, 3/5 तर आपलं उत्तर काय येणार, आपण लिहिताना कसं लिहिणार, 3/5 असं लिहिणार. मग मला सांगा या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते पूर्ण संख्या आली का, नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येते की पूर्ण संख्यांचा सट हा भागाकारच्या बाबतीत संवृत्त नसतो. मग याचप्रमाणे आपण त्याच्या बाबतीत सुद्धा पाहू शकतो. पूर्णांकांच्या बाबतीत सुद्धा हेच गुणधर्म आपल्याला पाहता येतात. म्हणजे आता याच्यावरून आपण सांगू शकतो की पूर्णांकांचा सट जो झेड आहे कसं लिहिणार आपण, -3 -2 -1 0 +1 +2 +3 डॅश 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 डॅश. आता या ठिकाणी पहा, कोणतेही 2 पूर्णांक जर घेतले आपण आणि त्या 2 पूर्णांकांची जर बेरीज केली तर पुन्हा काय येतोय, पूर्णांकच येतोय. म्हणून या बाबतीत आपण काय म्हणू शकतो की पूर्णांकांचा सट हा बेरजेच्या बाबतीत संवृत्त असतो. आता या ठिकाणी पहा, कोणतेही 2 पूर्णांक तुम्ही घ्या. समजा 3 अधिक कुठलाही पूर्णांक घ्या तुम्ही, 6 घ्या 7 घ्या, यांची बेरीज 9 आली. म्हणजे 2 पूर्णांक घेतले आणि त्यांची बेरीज पुन्हा किती आली, पूर्णांकच आली. म्हणून पूर्णांकांचा सट हा बेरजेच्या बाबतीत संवृत्त असतो. आता या ठिकाणी पहा, आपण समजा -3 घेतले, -3 आणि +2 ह्या 2 संख्या घेतल्या आणि यांची जर बेरीज केली -3 अधिक 2. आता या ठिकाणी मोठी संख्या, इथं ऋण चिन्ह आहे, इथं धन चिन्ह आहे, चिन्ह असमान आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, 3तून 2 गेला 1 राहिला आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -1 आणि हे -1 सुद्धा इथं आहे. म्हणजे पूर्णांकांचा सट हा बेरजेच्या बाबतीत संवृत्त असतो. त्याचप्रमाणे पूर्णांकांचा सट हा वजाबाकीच्या बाबतीत सुद्धा काय असतो, संवृत्त असतो. आपण वजाबाकीचं चिन्ह घालून या ठिकाणी पाहू शकतो. समजा 3 आणि -2 या 2 संख्या घेतल्या आणि यांची वजाबाकी केली, 3 वजा 2. आता या ठिकाणी हेच पहा, 3 कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, कंसातील पदाचं चिन्ह बदलतं आहे आणि 3 अधिक 2 बरोबर किती, 5. म्हणजे पुन्हा या ठिकाणी काय आला, पूर्णांक आला. म्हणजे 2 पूर्णांक घेतले आपण, त्यांची वजाबाकी केली तर येणारी संख्यासुद्धा पुन्हा काय असते, पूर्णांकच असते. म्हणून वजाबाकीच्या बाबतीत सुद्धा पूर्णांकांचा सट हा संवृत्त असतो. आता गुणाकाराच्या बाबतीत
जसं पूर्ण संख्येच्या बाबतीत लागू पडलं तसंच गुणाकाराच्या बाबतीत सुद्धा. म्हणजे कोणतेही जर आपण दोन पूर्णांक घेतले आणि त्यांचा जर गुणाकार केला तर दोन पूर्णांकांचा गुणाकार हा पुन्हा पूर्णांकच येतो. म्हणून पूर्णांकांचा सट हा गुणाकाराच्या बाबतीत सुद्धा संवृत्त असतो. याप्रमाणेच भागाकारच्या बाबतीत सुद्धा आपल्याला तपासून पाहता येते. समजा आपण 3 आणि -1 हे जर घेतले तर या ठिकाणी काय पाहता येते पहा आपल्याला. पूर्णांकांच्या बाबतीत 3 आणि -1 घेतला तर या ठिकाणी यांचा जर भागाकार केला 3 भागिले -1 येणारं उत्तर पूर्णांकच येईल असं आपल्याला सांगता येत नाही. म्हणून पूर्णांकांचा सट हा भागाकारच्या बाबतीत काय नसतो, संवृत्त नसतो. तर आपण काय काय पाहिलं, सुरुवातीला आपण काय पाहिलं, पूर्ण संख्यांचा सट बेरजेच्या बाबतीत संवृत्त असतो, वजाबाकीच्या बाबतीत संवृत्त असतो की नसतो, नसतो. त्याच्यानंतर गुणाकारच्या बाबतीत संवृत्त असतो आणि भागाकारच्या बाबतीत संवृत्त नसतो. हे कशाच्या बाबतीत पाहिलं आपण, पूर्ण संख्यांच्या बाबतीत पाहिलं. नंतर पूर्णांकाच्या बाबतीत आपण पाहिलं, पूर्णांकांच्या बाबतीत पूर्णांकांचा सट हा बेरजेच्या बाबतीत संवृत्त असतो, वजाबाकीच्या बाबतीत सुद्धा संवृत्त असतो, गुणाकारच्या बाबतीत सुद्धा संवृत्त असतो. फक्त भागाकारच्या बाबतीत संवृत्त असेलच असं आपल्याला सांगता येत नाही. तर या ठिकाणी हे आपण गुणधर्म पाहिलेले आहेत, पूर्ण संख्या पाहिलेल्या आहेत, पूर्णांक पाहिलेले आहेत. आज आपल्याला परिमेय संख्यांची ओळख करून घ्यायची आहे. तर परिमेय संख्या कशाला म्हणतात त्याची व्याख्या आपण पाहू आता. तर परिमेय संख्या म्हणजे काय, जसं तुम्ही नैसर्गिक संख्या म्हणजे काय शिकलात, पूर्ण संख्या म्हणजे काय शिकलात, परिमेय संख्या म्हणजे काय शिकलात, पूर्णांक म्हणजे काय शिकलात, त्याप्रमाणे आपल्याला परिमेय संख्यांची व्याख्या करायची आहे. मग परिमेय संख्या म्हणजे काय, इथं जे आपण सट लिहिले होते n बरोबर 1 2 3 4 हा नैसर्गिक संख्यांचा सट, w बरोबर पूर्ण संख्यांचा सट आणि z बरोबर पूर्णांकांचा सट आपण लिहिला होता आणि याचा अभ्यास आपण केलेला आहे +1 +2 डॅश डॅश याप्रमाणे. तर आता इथं या नैसर्गिक संख्या आहेत, म्हणजे 1 2 3 या मूळ संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. याच्यामध्ये फक्त शून्याचा समावेश झाला की पूर्ण संख्यांचा सट झाला. हा नैसर्गिक संख्यांचा सट, हा पूर्ण संख्यांचा सट. आणि याच्यामध्ये पहा इथं नैसर्गिक संख्यासुद्धा आहेत, इथं पूर्ण संख्यासुद्धा आहेत आणि फक्त याच्यामध्ये ऋण पूर्णांकांचा समावेश केलेला आहे. म्हणजे ऋण पूर्णांक, पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्यांचा सट मिळून पूर्णांकांचा सट बनतो. आता आपल्याला परिमेय संख्यांचा सट शोधायचा आहे. तर आता या ठिकाणी परिमेय संख्यांचा सट पहिल्यांदा आपण व्याख्या करूया आणि याच्यामध्ये हे सगळे जे सट आहेत हे परिमेय संख्यामध्ये यांचा समावेश होतो का पाहूया. तर परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्या p भागिले q या स्वरूपामध्ये मांडता येतात आणि जिथं p ची किंमत म्हणजे समजा p भागिले q अशी ही संख्या आहे, p भागिले q अशी संख्या आहे, किंवा आपण याला स्मॉल लेटर्समध्ये दर्शवूया. आणि इथं p हा कोणताही पूर्णांक, p बरोबर कोणताही पूर्णांक, आणि q बरोबर शून्येतर पूर्णांक म्हणजे शून्य सोडून शून्येतर पूर्णांक असेल तर p भागिले q या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. आता या ठिकाणी पहा 1 घेतले, 1 एकांश p भागिले q या स्वरूपामध्ये मांडता येतात. म्हणजे प्रत्येक संख्येला छेद हा 1 असतो. म्हणून सर्व नैसर्गिक संख्या यासुद्धा काय आहेत, परिमेय संख्या आहेत. मग त्याचप्रमाणे सर्व पूर्ण संख्या सुद्धा यांचा सुद्धा प्रत्येकाचा छेद 1च असतो. म्हणून याला सुद्धा आपण काय म्हणता येईल, ह्या सुद्धा सर्व परिमेय संख्या आहेत. आणि पूर्णांकाचा सट हा सुद्धा सर्व परिमेय संख्या आहेत. म्हणजे परिमेय संख्यांच्या मध्ये नैसर्गिक संख्यांचा समावेश होतो, पूर्ण संख्यांचा समावेश होतो आणि पूर्णांकांचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे या सर्व संख्यांना मिळून आपण काय म्हणू शकतो, परिमेय संख्या असे म्हणू शकतो. मग जे जे गुणधर्म या नैसर्गिक संख्यांना लागू पडतात, पूर्ण संख्यांना लागू पडतात आणि पूर्णांकाला लागू पडतात, ते सर्व गुणधर्म या परिमेय संख्यांना सुद्धा लागू पडतात की नाही ते आपण पुढच्या पिरियडला पाहायचं आहे. इथंच आपण आज थांबूया. धन्यवाद.